नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सगळ्यांसोबत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 8 जून 2026 वार सोमवार, गुंडेगडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांचे दर काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर खरबूज आणि कलिंगडच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून सुधारणा पाहायला मिळते। तर कांद्याचे दर हे आज काय बदल झाला पाहायला मिळतं हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंडेगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। आज कांद्याचे दर जर बघितलं तर साधारणतः 18 ते 20 रुपये एका दुसऱ्या वकलसाठी कलर आणि गोळ्या साईज मधील असलेल्या कांद्यासाठी उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। लहान साईज मध्ये चिंगळी कांदा जो आहे तो 5 ते 6 रुपयापासून देखील कांद्याचे दर पाहायला मिळतात। आवक जर पाहिलं तर साधारणतः 50 ते 60 रुपये गाड्यांची आवक काढण्यासाठी आज झालेली पाहायला मिळते। फुलांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये बरेच दिवसापासून फुलांची आवक कमी झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर ऑपॉर्च्युनिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः लाल तसेच पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 70 ते 65 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर शेवंतीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। तर हलक्या मालांची आवक देखील भरपूर शेवंतीचे पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 100 रुपयापासून ते चांगल्या एक नंबर ऑक्युलिटीमध्ये 150 ते 155 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवंतीसाठी पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑक्युलिटीमध्ये 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होतात। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अस्टरचे दर जे 200 ते 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला होते। राजगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर कलर गुलाबचे दर हे आपल्याला चांगल्या एक नंबर 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला होतात। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये कोथिंबीरची आवक भरपूर पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान तसेच बिलाती कोथिंबीरसाठी 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। त्याचबरोबर मेथीची आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला होते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे 15 ते 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते साधारणतः 30 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। मार्केटमध्ये आवक भरपूर झालेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज मिरचीसाठी देखील पाहायला होते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑक्युलिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे 75, हलक्या मालासाठी 40 रुपये ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला होते। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 35 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला होतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये चायना पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी दर जे 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर पांढरे काकडीसाठी देखील आपल्याला 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे 20 ते 22 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। तर हिरव्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पुन्हा एकदा पाहायला होते। चांगल्या मालासाठी 40 रुपयापर्यंत, हलक्या माल जे 20 ते 22 रुपयापासून देखील हिरव्या काकडीसाठी दर पाहायला होते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे 30 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते।
दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 52 रुपयापर्यंत उच्च पाळ होते. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाळ होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्च शेवग्यासाठी पाळ होते. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाळ होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलके माल जे ते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाळ होते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे ते 70 ते 80 रुपयापर्यंत उच्च पाळ होते. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाळ होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाळ होते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाळ होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाळ होतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाळ होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 22 रुपयापर्यंत उच्च पाळ होते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाळ होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पाळ होते. हलक्या मालासाठी 12 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाळ होते. आल्याची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं तर आल्यासाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते. लिंबांची आवक मार्केटमध्ये आज कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे होते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. बरेच दिवसापासून आपल्याला कच्च्या लिंबांची तसेच लहान साईज मध्ये मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक पाहायला होते. सुटकोंची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. जांभळांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जांभळासाठी साधारणतः दर जे 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. तर मार्केटमध्ये हलक्या मालांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये कलिंगडचे दर पाहायला होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये एका दुसऱ्या वक्कलसाठी 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पाहायला होते. डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 320 ते 330 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी साधारणतः दर जे 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला होतो.